भाजपसोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आलं, पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो. मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजमध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाघमारे बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड, उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप, उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, सहसचिव संजय कांबळे, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे, मिलिंद मेटकरी, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, डॉक्टर रविकुमार गवई, भीमराव बेंगलोरे, योगेंद्र कांबळे यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षानं नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवले आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपानं मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचे केडर तयार केलं पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो असं सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी आरपीआय पूर्णतः सज्ज आहे. निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे. सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असं गायकवाडांनी स्पष्ट केलं. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानानं आपला पक्ष वाढवावा. मित्रपक्षाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करा. मग त्यानंतर सत्तेत कोण पण असू देत, स्वतःहून तुमच्याकडे येतील. कार्यकर्त्यांनी स्वतःचाही विकास करावा आणि जनतेपर्यंत सुद्धा योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी म्हटलं. आगामी निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी आरपीआयनं सोलापूर हा मतदारसंघ मागितला. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी म्हटलं. सत्ता बदलली असली तरी सुद्धा व्यवस्था बदलली नाही. केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात, मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात. अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅन्थरची चळवळ उभा करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने आपापल्या बाजूने प्रत्येकाने मजबूतीकरण केलं पाहिजे होतं. त्या पद्धतीनं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीने जी मूठ बांधायला पाहिजे, जी भाजप आज बांधतं आहे, भाजपा तळागाळापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी त्यांनी तयारी केलेली आहे ती तयारी आरपीआयची तयारी नाही. आम्ही त्यांच्यावर नुसतं अवलंबून राहतो भाजपवर, पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत आणि राज्याच्या समिती केंद्रापर्यंत ह्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत, जोपर्यंत आठवले साहेबाला मेन मानून, आठवले साहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रतिष्ठित होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबरीने कसं जाईल किंवा स्वतःची आरपीआय ताकद कशा पद्धतीने वाढेल तरच आम्ही त्यांच्या संग हे करू. मेळावा मिरजेत होतोय म्हणून विचारतो. नेहमीच मिरजेत निवडणुकीच्या दरम्यान आरपीआयचा फक्त मतांसाठी वापर केला जातो इथल्या सत्ताधाऱ्यांकडून आणि फक्त सोबत घेतलं जातं एक मित्रपक्ष म्हणून. तुम्ही आता काय ठणकावून सांगाल की दावा दाखवणार तुम्ही? परवाच आम्ही आठवले साहेबांना मुंबईमध्ये 13 तारखेला भेटलो होतो. आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगितले. आम्ही आता ह्या ठिकाणी आठवले साहेबांच्या माध्यमातून सांगतो की ह्या 10 तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव सीट आहे, ते आम्हाला राखीव सीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे. ही कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात. एक वेळ आम्हाला संधी द्या, एक वेळ संधी द्या. मिरज मतदारसंघ आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो, परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला. मिरज मतदारसंघामध्ये ठराविक जातीच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाते, मग विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे. मात्र एस सीमधल्या ज्या 2 जाती आहेत, हिंदुमार किंवा हिंदुमार, इथला उमेदवार दिला जातो. मग एवढी आमची लोकसंख्या असताना इथं या जातीवर का अन्याय केला जातो? नाही, आता ह्या ठिकाणी मिरजेत असणारा हे आमच्या ढाण्यावाग म्हणजे दिवंगत विवेक आप्पा ही गेली 40 वर्ष झाली एक नगरसेवक होते. एक दबदबा होता त्यांचा त्या ठिकाणी आणि विवेक आप्पा असताना असं कधी घडलं नाही. आणि आप्पा असतानासुद्धा आपण एक 40-50 वर्ष राज्य केलं, महापौर झाले. हा मिरजेतलाच भाग आहे ना, मिरजेनंच ताकद दिली ना. पण मिरज जर तुमची सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटले, मिरज जर SC ST जर एकत्र आले तर ह्यांचा संबंधच नाही.
तुम्ही भाजपला विचारू नका, काँग्रेसला विचारू नका, एकत्र या आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आत्ता जर ताकद असेल विवेक आप्पाच्या पाठीमागे जर उभा राहण्याची, विवेक आप्पा जर विचार या मिरजकरांना जर मान्य असतील, विवेक आप्पाचे विचार जर मिरजकरांनी घेतलं तर 100% घेतलं आमदार आपल्या तुमच्या सर्वांच्या विचारात होईल. नाही, मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते, परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस शिवाय कोणीही केलेलं नाही. आणि त्या काळात भाजपसोबत युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता. पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला. आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो. मगाशी तुम्ही म्हटलं की सामाजिक हक्क मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले, मात्र राजकीय हक्क मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. यादी असतील, नावं असतील आणि सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. नाही, आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत, त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त अतुल साहेबांचे विचार किंवा योजना तळागाळापर्यंत पोचवा, फक्त फोटोपुरतं मर्यादित राहू नका. नाही, ते खरं आहे ना की आठवसाहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे, आम्ही त्यांच्या परिवारातील आहे. आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही. आणि कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक झाली, काय कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना केल्या किंवा पुढचं लोकसभा आहे, विधानसभा आहे, तुमची पुढची काय रचना असणार आहे पक्षाची? नाही, आता आदरणीय आठवसाहेब जो राजकीय दृष्टीने जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो. कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवसाहेबांच्या सोबत असतो. तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत. मगाशी पण एक तुम्ही लाखोची गर्दी जरी केला तरी सुद्धा काही त्या नेत्यांना उपयोग होणार नाही. शेवटी आठवले साहेब म्हणतात त्या ठिकाणी सत्तेचं माप दुखते. नाही, सत्तेपुढं शहाणपण नाही ना. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना. त्यांची विचारधारा देखील वेगळी आहे, आमची विचारधारा देखील वेगळी आहे, पण राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना. संविधान वाचवून विरोधकांना नारा देतात, मला वाटत नाही का संविधानाची पायमल्ली करते भाजप? नाही, दोन गोष्टी आहेत. म्हणजे कधी लोक अल्लाह खतरे में ही घोषणा देतात, मुस्लिम समाजाला त्यांच्या भावना म्हणजे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतात की जागवण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंचं तसं जय श्रीराम म्हणून हिंदूंच्या भावना पेटवल्या जातात. तसं संविधान हा एक विषय आला की आंबेडकरी विचारधारेशी जी जोडलेले कार्यकर्ते आहेत ते जागे होतात आणि त्यांना असं वाटतं की संविधानाचा विषय आणला की हा मतदार जो खळून निघेल. पण या देशामध्ये कोणालाही संविधान बदलता येणार नाही, कारण संविधान टीका करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिलेला आहे. म्हणजे तुम्ही संविधान जाळलेलं पाहिलेलं आहे, तो देखील अधिकार संविधानाने दिलेला ना. बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे आणि जर संविधान जर बदललं तर या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतील आणि ते पारतंत्र्यात येतील. आणि म्हणून संविधानाची गरज ही देशाची गरज आहे. आगामी निवडणुकीच्या नाही, आता हा विषय खरं तर आठवसाहेबच ठरवतील. नाही, आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सोलापूर मतदारसंघाची मागणी आम्ही करतो आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय रणनीती आपली काय? बोला, काय रणनीती असेल आपली? सांगतील. अशोक गायकवाड बोलतील. आमची तर तयारी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे. आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे, अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आठवलेसाहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळं आठवलेसाहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी 2-2 जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात.
पंचायत समितीला प्रत्येक तालुक्याला 1-2 जागा दिल्या जाव्यात. आमची मागणी आम्हाला लढण्याचं जिद्द आहे. पण आता आढळराव साहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आढळराव साहेब जिकडं जातील तिकडं सत्ता बदलते, सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे, जातीवाद्याचं प्रचंड मोठा आगार आहे. पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही. लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आढळराव साहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. आणि राहिला प्रश्न BJP काय करते, BJP जे करते ते BJP त्यांच्या विचारशैलीवर करते. आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत. कारण हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा राहणार आहे, बाबाने ललकार आहे, भारत देश हमारा आहे ही भूमिका घेऊन हे ब्रीदवाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार आहे. आपल्या विभागामध्ये जे आंदोलन मोर्चे व संघटन ज्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ज्यांनी लढा केलेला आहे त्यांना खाली कॉर्डलेस माईक देण्यात येईल. त्यांनी आपले मत मांडावे. विशेष करून आज खरं म्हणजे माजी महापौर पश्चिम महाराष्ट्र सचिव आज या ठिकाणी आप्पा या मेळाव्यात नाही आहे. म्हणून आमच्या कुटुंबाला, कांबळे कुटुंबाला जसं आप्पाला तुम्ही पदरात घेतला होता किंवा आप्पांच्या पाठीशी खंबीर पद्धतीने जो आपण राहिला होता तसंच या विचार मंचावरती बसलेल्या सर्व नेते मंडळींना आणि समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तसं आम्हाला कांबळे कुटुंबाशी पाठीशी राहावी अशी नम्र विनंती आहे. आज आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेले 10 वर्ष झाले आपली युती आहे. युती असल्यामुळे आढळराव साहेबांचा जो आदेश येतोय तो शाखा अध्यक्षपासून पकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ते मांडलं जात आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमधली जी काही नेते मंडळी आहेत जिकट कारस्थान ज्याने काँग्रेसवाल्यांनी, राष्ट्रवादीवाल्यांनी आतापर्यंत आम्हाला जी तिरस्काराची भूमिका केली, दुहेरी दर्जा दिली, म्हणून आपण हे बोलू नको रे बाबा, बोलू नको, महत्वाचा विषय पाया पडतो, बोलू नको. ज्यांनी दुहेरी दर्जा दिली, ज्यांना आम्हाला तुच्छ समजलं, आढळराव साहेबांचं साहित्य सामान बाहेर फेकलं, ते तळागाळातला कार्यकर्ता पेटून उठला, कपटी मित्रपक्षा विरोधी शत्रू बरा म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर आपण युती केली होती. 10 वर्ष ती मनात राग ठेवून चळवळीतल्या कार्यकर्त्याला ना आर्थिक बळ ना कोणते कॉन्ट्रॅक्टर आमच्यातली जी का सुशिक्षित वर्ग आहे जो चळवळीत काम करतोय, तळागाळात काम करतोय, ज्याने डोक्यावर निळी टोपी घालून फाटके कपडे घालून ज्याने चळवळ उभा केली, दलित पॅंथर आणि पॅंथरचं स्वरूप रिपब्लिकन पक्षात आलं. 10 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलत नाही आहे. म्हणून त्या व्यवस्थेला आळा घालण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात का होईना मी नेते मंडळींना विनंती करतोय की आपण एक स्वतंत्र निर्णय घ्यावं आणि जातीवादी संघटना पक्षाला एक धडा शिकवावा अशी विनंती आहे. जर आपल्याला सत्तेचा वाटा मिळत नसेल, आपल्याला सत्तेमध्ये असणारा जो माझा जो वर्ग आहे ती वर्ग जर आम्हाला महत्व देत नसेल तर हे मागे तसंच होणार आहे. एक मंत्रिपदावर आम्ही समाधान नाही. आठवले साहेबांना एक मंत्रिपद दिलं आम्ही समाधान नाही आहे, परंतु तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं मत आहे. कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. म्हणून आज हा जो आढावा बैठक
जसं तुम्ही अंकुश लावून कार्यकर्त्यांना दाबून विचारताय तुझे कार्याची पद्धत, तुझे कामाची पद्धत, तुझं शिस्त, तू आजपर्यंत काय केलंय. दुसरी बाजू माझे असे मत आहे, कार्यकर्त्यांच्या बाजूने मी मांडतोय, कार्यकर्त्यांना आपण साहेब आतापर्यंत काय दिला,